उपोषण म्हणजे तपश्चर्या, नाटक नाही. आंदोलन म्हणजे जनतेच्या हक्कांसाठीचा संघर्ष, प्रसिद्धीचा स्टंट नाही. जेव्हा या पवित्र साधनांचा वापर वैयक्तिक स्वार्थासाठी होतो तेव्हा फक्त आंदोलनाचाच नाही तर जनतेच्या विश्वासाचाही अपमान होतो. नमस्कार मित्रांनो, मीरा भाईंदर येथील सुभाषचंद्र बोस मैदानावर नेहमीच आंदोलने आणि उपोषणे होत असतात. सध्या देखील तेथे उपोषण सुरू असल्याचे दिसत आहे. आज मी समाजसेवा, पत्रकारिता आणि आंदोलनाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करणाऱ्या काही प्रवृत्तींबद्दल बोलणार आहे. काही व्यक्ती स्वतःला समाजसेवक, गरिबांचे कैवारी किंवा निर्भीड पत्रकार म्हणून समाजासमोर सादर करतात. आंदोलनं आणि उपोषणांचा आधार घेऊन ते स्वतःची प्रामाणिक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आंदोलनं आणि उपोषणं ही जनतेच्या न्याय हक्कांसाठी, अन्यायाविरुद्ध आणि सार्वजनिक हितासाठी लढण्याची अहिंसक लोकशाहीची साधने आहेत. त्यांचा गैरवापर वैयक्तिक स्वार्थ, प्रसिद्धी, कंत्राटे किंवा इतर लाभ मिळवण्यासाठी होऊ नये. जर एखादे आंदोलन किंवा उपोषण हे केवळ प्रसिद्धी, वैयक्तिक स्वार्थ किंवा कोणताही फायदा मिळवण्यासाठी केला जात असेल तर ते समाजसेवा नसून जनतेच्या विश्वासाशी केलेली प्रतारणा आहे. उपोषण सुरू असताना, उपोषण करताना जर नजर चुकवून चोरी छुपे ठुसून खात असतील तर ते उपोषण नसून जनतेची दिशाभूल आहे, जनतेचा विश्वासघात आहे. अशा कृतीमुळे उपोषणाच्या पवित्र संकल्पनेचा आणि जनतेच्या विश्वासाचा अपमान होतो. अशा प्रकारच्या कृतीमुळे खऱ्या अर्थाने समाजासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि पत्रकारांची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे प्रत्येक आंदोलन किंवा उपोषणाकडे डोळे झाकून पाहण्याऐवजी त्या मागील उद्देश, सत्य आणि वस्तुस्थितीची पडताळणी करणे आवश्यक आहे. मीरा भाईंदरच्या जनतेला आणि विशेषतः सर्व पत्रकार बांधवांना माझी नम्र विनंती आहे की कोणत्याही आंदोलनाला किंवा उपोषणाला पाठिंबा देण्यापूर्वी त्या आंदोलनाची, उपोषणाची वस्तुस्थितीची माहिती घेऊन खात्री करून घ्यावी, मगच त्यांना पाठिंबा द्यावा. प्रामाणिकपणे समाजासाठी काम करणाऱ्यांना पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे. मात्र जनतेची दिशाभूल करणाऱ्या कोणत्याही लबाड, दुटप्पी आणि ढोंगी प्रवृत्तीला प्रोत्साहन देऊ नका. अशा व्यक्तींना वेळीच त्यांची जागा दाखवून द्यावी.